वीर, हां. आज काय बनवू? फ्राईड राईस. ओके. हे एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला घेणार आहे. हे 2 चमच तेल घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे मी एक 7-8 लसणच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे, चॉप करून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करणार आहे कांदा आणि थोडासा ओला कांदा, जो कांद्याची पात म्हणतो आपण, त्याला ते ॲड करायचं आहे आणि त्याला छान थोडंसं होऊ द्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला याला ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे. त्यानंतर मी ग्रीन कॅप्सिकम, येल्लो आणि रेड कॅप्सिकम इथे ॲड केलेली आहे. तुम्ही पाहिजे तसे आपल्या आवडीच्या भाज्या पण ॲड करू शकता. त्यानंतर इथे ॲड केलं आहे कॅरेट. याला आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे. त्या भाज्या खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहे, थोडं क्रंचीच ठेवायचे आहे. यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं मीठ. त्यानंतर आपल्याला भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहे. यामध्ये थोडंसं 2 चम्मच मी सोया सॉस, 2 चम्मच विनेगर आणि 2 चम्मच मी चिली सॉस ॲड करून घेतलेले आहे. तर तुमच्याकडे जर हे सॉस नसेल तर तुम्ही शेजवान सॉस पण ॲड करू शकता. यामध्ये मी ॲड केलं आहे राईस. तर हा लेफ्ट ओव्हर राईसपासून पण तुम्ही बनवू शकता किंवा सकाळी तुम्ही राईस थोडासा बॉईल करून पण यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने, कारण राईस हा थोडासा नाजूक असतो, तो तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला हलक्या हाताने इथे याला छान फिरवून घ्यायचं आहे. यानंतर ॲड केलं आहे मी फ्रेश कोरिअँडर आणि थोडीशी कांद्याची पात. तर अशा प्रकारे आपला फ्राईड राईस आता रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर यावरून मी परत एकदा थोडासा फ्रेश कोरिअँडर ॲड करून घेतले होता. तर आपला फ्राईड राईस आता रेडी आहे. तर हा फ्राईड राईस खूप बनवायला सोपी आहे आणि एकदम लवकर होणारी अशी ही रेसिपी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता आणि लेफ्ट ओव्हर राईस तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशा सिंपल नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.